आणि तुमचा भाऊ आज निघालेला आहे संडे राईडला. थोडासा लेट झालोय बहुतेक, कारण का तिथं बाकीची गँग जमलेली आहे. पण ठीक आहे ना भाई, अपन जल्दी जाने से अच्छा है वो आपने 2 मिनट वाट बगे. तो देखो हमारा येऊर का कंडीशन, रास्ते ठीक नहीं थे तो कल पैच बीच मार के रखा है, पर लाइट देखो पूरा कालोक. और ये स्टॉक लाइट ज्यादा गरज नहीं पड़ रही है म्हणजे गाईच. समजा माझं बोलणं. आता लवकरच अपग्रेड करायला लागणार आहे आपल्याला. लवकरच फॉग लाईट HJG चे लावायला लागणार आहेत. सो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तो लवकर आधी जाऊ आपण आणि तिकडे काय विषय आणि कोण कोण आहेत आणि सगळ्यांशी भेटतोच तुम्हाला. लवकर जाते. यही दुआ करता हूँ कि जिधर हम लोग जा रहे उधर थोडा क्राऊड कम रहे. तसं पण मी प्रिपेअर झालेलो, म्हणजे होऊनच निघालोय का आज संडे असल्यामुळे जिथे आपण चाललोय तिथे फटँग क्राऊड असेल. बस ज्यादा बोलेंगे नहीं गाइस, अपना ब्लॉग बहुत ज्यादा बड़े हो रहे. बाकी की गैंग ऑलरेडी सब लोग आ गए शायद. दफादफ फोन आ ही रहे मेरे को. अपने ब्लॉग माहिती आहे तुम्हाला, मराठी हिंदी सेमी इंग्लिश मिक्स असतं. पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आज आपल्यासोबत आहेत ते 1-2च तुम्ही ओळखत असाल, बाकी सगळे तुमच्या समोर नवीन चेहरे असतील. सो मेरे भी एक्साइटेड हूँ और आप भी पूरा ब्लॉग देखने के लिए ना भूले. गाइस आम्ही अर्धेच जण इथे आलो आणि अर्धे यायचे बाकी आहेत. टोटल आम्ही एवढेच आहेत. बाकी कोणाला तरी आणायला गेले. ही आंघोळ नाही करून आली. आंघोळ करून आलेच काय? नाही केले. आणि ये है अपनी बाइक का लाइनअप. और अभी चालू आहे काय नारळ समारंभ. जय. तो गाइस फाइनली राइड की शुरुआत हो गई है हमारे एकदम व्यवस्थित. और चलो भाई चलो निकलते. सो गाइस आप बोल रहे होंगे कि ये लोग सब कौन है, तो ये है आपके भाई के सबके स्कूल के फ्रेंड्स, स्कूल के यार. आणि आम्ही आता निघालो व्यवस्थित साईबाबांच्या मंदिरातून. हमारे टोटल 5 गाड़ी है और उसमें से 2 है महिला गँग. याच त्या दोघी त्या महिला गँगच्या सदस्य. अरे बापरे, यांचा तर संसार पिशव्या घेऊन आल्यात. रेनकोट ब्रेक. या गाईज आहेत, या फ्रेशर्स आहेत राईड मध्ये. फर्स्ट टाइम त्या एवढ्या लांब चालल्यात. आणि आम्ही कुठे चाललो हे कुठे सांगितलंच नाही. सो हम लोग जा रहे हैं मालसेट घाट बेबी. मालसेट घाट जाएंगे और मैगी और चाय पी के रिटर्न आवेंगे. तो ये एक राइड है, एक प्रकार की आप बोल सकते हो ब्रेकफास्ट राइड आहे. आणि बाकी मला माहित नाही, मी मालसेटला चाललोय फर्स्ट टाइम. पता नहीं आवाज़ कितना आ रहा है क्योंकि माइक में निकला है ड्यू टू द रेन इश्यूज. तर आता काय माहिती आहे, आवाज़ मला नंतर एडिटिंग करताना खूप जादा धोकेफोडी होणार आहे. एनिवेज तिथं बाई आता हवा बरं लागेल. हो गाईज, व्यवस्थित व्ह्यू असेल आणि मी विसरतोय कॅमेऱ्याची लेन्स पुसायला, तर मध्ये आठवण देत राहा. बाकी काय नाही, आमचा सफर एकदम आरामात शांततेत चालू आहे. पीसफुल राईड. ये बल्ले, ये बॉम्बे.
कितना भारी लग रहा है वातावरण आणि नदीला पूर आलाय गाइस आमच्या सोबत सगळे जण आहेत ना सगळे म्हणजे एकदम नवीन आहेत उनके लिए राईड मतलब फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे हे सगळे पदक बिदक आहेत ते म्हणून आपणच त्यांच्यात म्हातारा कोतारा आहे म्हणजे एक्सपिरियन्सला आहे रायडर तर त्याच्यासाठी मला जाम रिस्पॉन्सिबिलिटी आल्यात असं वाटतंय म्हणजे यांच्यासाठी थांबायला लागतं आहे भाई हे ओव्हरटेकिंग करताना ना गाड्या बघत नाही काय नाही कुठं पण घुसताय आड सोड म्हणजे 2 मिनटं पण ना काय विचार करत आहेत आणि आपल्यासोबत 2 पोरी आहेत ऐसा कुछ विषय है और आपल्या पीछे ये मॅप रीडर म्हणजे मीच आपल्यालाच सगळं लीड करायचे ही राईड आणि मला बाकी टेन्शन म्हणजे त्या दोघी रायडर आहेत त्या जाम हेवी रायडर आहेत घुसतात डायरेक्ट गाड्या घेऊन एनिवेज आता सगळ्यांना घेऊन जायचे व्यवस्थित आणि व्यवस्थित ठेवून यायचं आहे मजा तो आ रहा है रस्ता भी खाली आहे वेदर भी साथ दे रहा है म्हणजे पाऊस येतोय निघतोय आणि एक नंबर वाटतोय मी इतना ही है कि ये गाड़ी म्हणजे ये ब्लॉग को लिमिटेशन अपने को स्पीड के लिए है क्योंकि अपने साथ और अपने भाई लोग हैं तो सबको साथ में लेके जाएंगे गाइज और ये रहा द समृद्धी महामार्ग ना मेरी जान तर आत्ताशी वाजले 7 म्हणजे आम्ही निघालेलो बरोबर 5:30 पावणे 6ला राईड चालू झाली आणि स्लोच येतो त्यामुळं आपण अजून इकडेच आहे पण काय टेन्शन नाही आपल्याला कुठं काय घाईच नाही आहे आपल्याला फक्त आहे की 7-7:30पर्यंत ठाण्यात पोचायचं आहे कारण का पोरी खोटा बोलून आल्यात त्या बोलून आल्यात का आम्ही स्टेशनला गाडी लावतोय आणि ट्रेननी जाणार आहे आणि असं विषय आहे आणि या गाड्या घेऊन आले म्हणजे स्कूटी घेऊन आले तो सल्यूट भाई लोग ये इंस्पिरेशन भी समझ सकते हो जो घर में रह के गांड वर करके सोते उनके लिए बाकी कुछ बोलता नहीं है आप खाली सफ़र के मजे लो और क्या चाहिए गाइस ये बाइकर लोग को ऐसा रास्ता खुला रास्ता अच्छा रास्ता और मौसम अरे मौसम का सुहाना बड़ा मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल बस पल भर में आके बसी हो मेरे मन में उसकी कमी है जीवन में वो दूर है मेरी नजरों से क्या से जानू सच कह रहा है दीवाना दिल न किसी से लगाना झूठे हैं यार के वादे सारे झूठी है प्यार की कसमें मन हर लम्हा गाइस गाना थोडा आउट ऑफ सिलेबस चालू आहे आपण एंजॉय करते आणि गम मध्ये कुठं चाललो आहे पण बस ये मौसम को डेडिकेटेड किया हुआ है मैं गाना है किधर चुका बेकार होगा तो चुकने दो मेरी मर्जी महिला मंडळ जाम लांब अजून ऐसा मतलब काय होतोय आम्ही पुढे जातोय ते येत आहेत थांबायला लागतंय परत बरेच ब्रेक होते त्याच्यामुळे टाइमपास व्हायला लागला आपला बाकी काहीच विषय नाही समझ में आया क्या भाई लोग बाकी खूप आरामात सफर चाललाय 450 किलोमीटर गाडीची रेंज दाखवते काय टेन्शन नाही आहे गाडीला आपल्याला कोणालाच गाडीत आपल्या म्हणजे बॅगमध्ये सगळा टोलकिट आहे म्हणजे किसको भी कुछ हुआ तो कुछ टेंशन नहीं किधर अपने को ब्रेक डाउन नहीं होने पड़ेगा और किधर अपने को ज़्यादा टाइम नहीं वेस्ट घालवणं पडेगा म्हणून आपण चिलमध्ये चाललेलो आहे आणि गाईज मी तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून दिली नाही तर नेक्स्ट आता आपण थांबू एक तर असंच ब्रेक घेऊ किंवा नेक्स्ट ब्रेकफास्ट ब्रेक असेल म्हणजे नाश्ता करायला तेव्हा तुम्हाला सगळे सांगतोच आणि त्या पोरी आहेत त्या म्हणजे तुम्ही समजू शकता की एक टाईपच्या व्हायरलवाल्या पोरी आहेत म्हणजे आहेत इंस्टाग्राम पर अच्छे खासे फॉलोअर्स आहे अच्छा खासा कॉन्टेंट बनते और मचते तर त्यांचा पण मिनी ब्लॉग चालूच आहे आणि आपला पूर्ण मोठं ब्लॉग चालू आहे म्हणजे आपला पिक्चरच येणार आहे वाटतं आज तो सब लोग जो ब्लॉग देख रहे हैं वो सब एकदम ऐसा सब कामं आटपून बसा पॉपकॉर्न घेऊन बसा जेवण घेऊन बसा आणि ब्लॉग बघत जेवा खावा आणि मजे करा ब्लॉग मोठे होतील पण तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा गाइज आपले ब्लॉग को रिस्पॉन्स बहुत कम हो गया है माहिती आहे मला मी आता कॉन्सिस्टन्सी नाही दाखवत आहे
तरी पण आता वेळ आलेली आहे. तुमचा भाऊ संडेला दर ब्लॉग काढेल आणि प्रयत्न करेल मंगळवार ते बुधवारमध्ये एडिट करून पोस्ट करायचा. तर थोडा सपोर्ट द्या आणि कमेंट बॉक्स हा ब्लॉगमध्ये भरला पाहिजे आपला. बाकी काय विषय नाही. होप तुम्हाला सगळं क्लिअर आणि नीट दिसत असेल. आता मी नेक्स्ट थांबेपर्यंत काहीच माझा अँगल वगैरे चेंज करू शकत नाही, पण बरोबर असेल तीच आशा करतो. आत्ता थोडासा स्लो डाऊन होऊ आपण, कारण का महिला मंडळी अशी काय बाकीची पोरं पण सगळी माग आहेत, त्यांच्यासाठी थांबू. काय तसे तर आज संडे आणि जाम रायडर्स निघालेले आहेत आणि या रायडर्स बघा जिनके लिए रुके थे. पळू दे, पळवा भेट की. नुसता ठसन देतात भाई बाईकवाल्यांना पण. होय 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 पुत्र. $390 वर्सेस $250. नाश्ता का ऑर्डर दिया है और इधर किधर तो एडे चाले करने के लिए आहे. सगळ्यांची तुम्हाला ओळख करून द्यायची राहिलेली. रितेश कोळी, सिद्धी इन्फ्लुएन्सर. इट्स मी पूर्वा कातुर्डे. नाही परत सँडी वाय, आदित्य बुरटे, संतोष, आदित्य जाधव. ऍक्शन. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. का नेता खाता का नेता. घे. तो गाइस नाश्ता करने के बाद आता आम्ही निघालेलो आहे आणि भरपेट सब जन वड़ा पाव खाए हैं. अभी निकलते हैं हमारी मंजिल की ओर. गाईज इथं पुढे स्टॉल दिसत आहेत, तर आपण थोडा चाय ब्रेक घ्यायला पाहिजे. तर चाय प्यायला थांबू आपण आणि बाकीचे ये तोपर्यंत आणि व्ह्यू बघू. चाय बना रो चाय. मजा वाली चाय. अभी कोरी चाय मिली है मेरे को आणि रपा तर चाय पिऊन तिकडे जाऊन आलो आम्ही आता. आणि आता चाय पी के आपला सफर चालू. बस लेमन टी रेडी. फायनली आता मी कॅमेरावर शिफ्ट झालो आहे. जरा चार्जिंगला लावलेला आणि हे बघा मालशेजची खरी खुरी तुमची क्राऊड. सो आता मी आलेलो आहे. आता म्हणजे आपण खतरनाक काय फोननी काढत होतो. अभी आ गए हैं फिर से सेटअप पे. गाइस धुका देखो धुका. इसके लिए तो हम लोग आए हैं मालशेज घाट. हबक बीमारा और खधई बडाना. ओए होए ओए होए धबधबे. पैसा उसूल गाइस, पैसा उसूल. भाई कितने धबधबे. अभी धबधबे लाइनित. गाइस अभी कैसा चालू है पता नहीं, पर मजा तो चल रहा है एवढा भारी. जैसे कि मैं आपको स्टार्टिंग को बोला था कि अपना मालशेज घाट वेलकम कर रहा है, और वेलकम होने के बाद तो जो ट्रीटमेंट मिल रही है भाई.
और क्या चाहिए भाई, जिंदगी में एक बार तो मालशेज आना ही मागताय. मेन आम्ही व्हायरल स्पॉट वरती आलेलो आहे. गाईज आम्ही पोहोचलोय. आधी खतरनाक धुका इथं तुम्ही आखा बघू शकताय. ही आहे चिकनची पिशवी ट्रान्सपरंट. गाईज इथं एक एक ठिकाणी 2-2 तास थांबतायत या आमच्या पोरपोरी. मी एकदम व्हायरल स्पॉट वरती आहे मालशेज घाटच्या. हा बघा तो बोगदा आणि इकडून बघा तुम्ही. आता क्लिअर झालाय सगळा क्लिअर झाला आणि एक नंबर दिसतोय बघा आईची गावात. बोला मामा भांजा डोंगर ठिका फुल मजे में मजे. बसली गाइस एंजॉय चालू आहे आम्हाला. एंजॉय टाइम लॅप्स माझ्यासाठी आपले ब्लॉग केले मेहनत चालू आहे. तुला काय झालं थंडी होत नाही मग आनंद घेते मी आता. इथे बसून हा, मध्ये. त्या वायरी बघते. अजून कुठे जातो? आणि हे बघा गाड्यांना चाव्या बिव्या सोडून पडले. ही आहे रितेश कोळीची गाडी. गाडी चालूच आहे आणि लॉक सेटचा हालत बघा. ए बोल गाईस याची गाडी चोरू आपण. गाईस गाडी बंद पण नाही होत, चालूच आहे. स्टँड बिंड राहू दे. उडूस आहे इनको सबक. आता कोणत्यावर तरी नाव टाकू गाईस. ए बुलची गाडी कोण घेतोय चालवतोय? तुझ्या आला गाडी तर बंद कर. गाडी माझ्याकडे. गाडी चालू आहे ती बघ. चावी माझ्याकडे. आधी बघ आधी लाईट ना गेली. आणि कोणाची आहे ती ना आपली. लाव 500ची. लाव. चल चल. ए 500 देशील ना? लावलेत ना? चल. 500चे लावले का नाही? लावले का? हा, लावले. गाईज 500 जिंकतोय आता बघ. 500चा वर. 500 250 होतात एवढ्या. ए 150 मला पण दे. 450 50 पाहिजे. हे बघ 500 हारतील बघ. व्हिडिओच आहे व्हिडिओ. ती बंद आहे ना पण. काय बंद आहे? गाडी तर चालू आहे. कोळी बंधू. हा ठीक आहे. हा आता बंद झाली. आता उचल तुझ्या याला व्हिडिओ आहे. 500 हारतोय दादा. 500 रुपये जीपे करून टाका. जुल्लेदार मिसळ मध्ये. तर हे इकडं आमची आखी गँग आहे. 10-15 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत पण अजून आलेली नाही. सगळ्यांची हालत खराब आहे.
चलो गाईज फायनली म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे करून तर निघालेलो. आता म्हणजे निघालेलो आहेच. तर आता आपण नेक्स्ट चाललो आहे. यांना कुठंतरी आंघोळ्या करायच्या आहेत. तर एखादा चांगला स्पॉट धरून आपल्याला थांबायचं आहे. अभी डायरेक्ट मिलते हैं आपण नहाने के स्पॉट पे. गाइस आता पोरं उतरतायत तेव्हा नागडे बिगडे होत आहेत गाइस. होय होय या पोरी अंघोळ करायला तेवढा चाललाय दारू पियाला. गाइस हमारी गैंग सब पानी में उतरी है आणि ते तिकडे आंघोळ करायला लागलेत. मी पण आंघोळ केली. अब तर 4-5 खा खाल्ले नाही तर आपलीच गँग होती सगळी. हाय इथं मजा है. आता इनको कौन बोलेगा, इनसे भारी जागे पे आपण रोज जाते. अरे भिजतोय आता. परत चालू हो गया थोडाफार मध्ये. अभी एक ठिकाणी अजून एकाने कुठेतरी थांबायचं आहे. काहीतरी आहे यांचा प्लॅन. मी पुढे आलोय. थोडा टाइम थांबलोय त्यांची वाट बघत आणि इकडं थोडासा पब्लिकची मजा घेत. तिकडे धबधबा मोजा आपका. चलो थोडा बोचा दुखने लगा गाइस. गाडी चला होत आहे. असंच होतं आमचं. आम्ही आंघोळ करून निघालो आता डायरेक्ट. आणि आता मोबाईलमध्ये आणि कॅमेरामध्ये पण चार्जिंग जाम कमी आहे. म्हणून आता आम्ही असाच भारी व्ह्यू बघत आपल्या ठाण्यात येणार आहे आता नॉनस्टॉप. आता जाऊन डायरेक्ट भेटू आपल्या ठाण्यात आणि तिथं सगळ्यांशी भेटू. एकदा लास्ट बाय बाय करू आणि ब्लॉग इथेच ठेवू. काहीच आम्ही आता पोहोचलेलो आमच्या कोपटला कॅडबरीला काय माहिती कुठं. पण आता आम्ही जायचा टाइम झालाय. असा हार्डवाला पाऊस लागलेला ना. आता आम्ही सगळेजण आलोय आणि सब लोग बाय बाय करो. बाय बाय. कैसा लगा सबको. कैसा लगा सबको. परत एकदा आम्ही ट्रिप करू. नक्की बघा ब्लॉग.